अशक्य ते शक्य करतील स्वामी हे वाक्य राजकारण्यांसाठी तर ना असं म्हणण्याची वेळ आली आहे। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पवार भाजपला रोखण्यासाठी एकत्र आल्याचं बघितलं, पण तो प्रयोग सपशेल फसल्याचं दिसलं। आता हे पवार भाजपला सत्ता मिळावी म्हणून पुन्हा एकवटलेत। यावेळी मात्र हे एकवटणं प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता समीकरणाविरोधात आहे। निवडणुकीत मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजप विरोधात तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपसोबत लढत दिली होती। मग नेमकं असं काय झालं की दोन्ही राष्ट्रवादी भाजपसाठी एकत्र आल्या? आंबेडकरांच्या डिनर डिप्लोमसीमध्ये काय ठरलं होतं? मग शेवटच्या क्षणी पवार अकोला पॅटर्न विरोधात का एकवटले? भाजपच्या 38 जागा असूनही 44चा जादुई आकडा कसा गाठला गेला? हेच सगळी पॉलिटिक्स मधलं पॉलिटिक्स आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। अकोला महापालिकेच्या 80 जागांसाठी झालेली निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली। 17 जानेवारीला जेव्हा निकाल समोर आले तेव्हा कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही। भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला खरा, पण त्यांची अवस्था तोंडाशी घास पण गिळता येईना अशी झाली होती। त्यामुळे सुरुवातीलाच आपण नेमका निकाल काय लागला ते बघू। निकालाचे धक्कातंत्र आणि त्रिशंकू अवस्था। गेल्या वेळी 48 नगरसेवकांसह भाजपची एक हाती सत्ता होती। यावेळी मात्र भाजपचं संख्याबळ 10ने घटून थेट 38 वर घसरलं। सत्तेसाठी आवश्यक असलेला जादुई आकडा 41 होता आणि भाजपला बहुमतासाठी 3 जागा कमी पडत होत्या। दुसरीकडे काँग्रेसने आपल्या कामगिरीत मोठी सुधारणा केली। काँग्रेसचं संख्याबळ 13 वरून 21 वर पोहोचलं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही मनसेसोबतच्या आघाडीत 6 जागा जिंकल्या, तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने 5 जागांवर विजय मिळवला। MIMलाही 3 जागा मिळाल्या। महायुती म्हणून भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र होते, मात्र आमदार अमोल मिटकरींच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळाली। स्वतंत्रपणे लढत असलेल्या शिंदेच्या शिवसेनेलाही एकाच जागेवर समाधान मानावं लागलं। विशेष म्हणजे काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागा जिंकल्या। अशा या त्रिशंकू निकालामुळे अकोल्याच्या राजकारणात मोठी अस्थिरता निर्माण झाली। प्रकाश आंबेडकरांची एंट्री आणि महाआघाडीचा प्रयोग। भाजपला 38 जागा मिळाल्यामुळे ते बहुमतापासून दूर होते। हीच संधी साधत अकोल्यातील सर्व भाजप विरोधी पक्षांनी हालचाली सुरू केल्या। या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी होते वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आंबेडकरांच्या नेतृत्वात अकोला पॅटर्न राबवण्याची चर्चा सुरू झाली। यात काँग्रेस 21, उद्धव ठाकरे गट 6, वंचित 5, MIM 3 आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी 3 असे सगळे एकत्र आले, तर संख्याबळ 38 पर्यंत पोहोचतं। त्यात 2 अपक्षांची मोड बांधून 41चा आकडा पार करण्याची विरोधकांची तयारी सुरू होती। यासाठी बैठकांचं सत्रही सुरू झालं। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात एक महत्त्वाची बैठक पार पडली। याला राजकीय वर्तुळात डिनर डिप्लोमसी असं म्हटलं गेलं। या बैठकीत काँग्रेस, ठाकरे गट, दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्ष नगरसेवक तसंच स्वतः वंचितचे पदाधिकारी उपस्थित होते। विशेष म्हणजे काँग्रेसने आम्हाला सत्तेत कोणतंही पद नको, फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवा अशी भूमिका जाहीर केली होती। त्यामुळे महापौर पद हे वंचित बहुजन आघाडीला मिळेल अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाऊ लागली। संभाव्य नावांची ही चर्चा सुरू असतानाच अकोल्याच्या राजकारणात एक मोठा टर्न आला। शरद पवार गटाचा निर्णायक ट्विस्ट। आंबेडकरांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांच्या आघाडीची चर्चा जोरात असतानाच पडद्यामागे वेगळीच सूत्र हलत होती। भाजपचे स्थानिक नेते आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांनी वेगळीच आखली। निकालानंतर आठवडाभर चाललेल्या या अनिश्चिततेचा शेवट 24 जानेवारी रोजी एका मोठ्या धक्क्याने झाला। भाजप विरोधी आघाडीचा भाग असलेल्या आणि निवडणुकीत काँग्रेससोबत लढलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी अचानकच भूमिका बदलली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाच्या आदेशाने भाजपसोबत जात असल्याचं जाहीर केलं। हा अकोल्याच्या राजकारणातला सर्वात मोठा ट्विस्ट होता। राज्य पातळीवर आणि स्थानिक निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक होते। त्यांनीच सत्तेसाठी हात मिळवणी केली। स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबत जात आहोत असा दावा पवार गटाने केला।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे प्रकाश आंबेडकरांच्या प्रयत्नांना मोठा सुरुंग लागला. शहर सुधार आघाडीची स्थापना. भाजपने केवळ 38 नगरसेवकांवर न थांबता मित्र पक्षांना सोबत घेऊन आपले संख्याबळ 44 वर नेलं. यासाठी त्यांनी शहर सुधार आघाडी या नावाने एक गट स्थापन केला आणि त्याची अधिकृत नोंदणी अमरावती विभागीय आयुक्तांकडे केली. यामध्ये भारतीय जनता पक्ष 38 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 3 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 नगरसेवक, शिवसेना शिंदे गट 1 नगरसेवक, महानगर विकास समिती 1 नगरसेवक असं एकूण 44 सदस्यांचं भक्कम संख्याबळ भाजपच्या नेतृत्वाखालील या आघाडीकडे जमा झालं. विशेष म्हणजे यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं दुर्मिळ चित्र पाहायला मिळालं. म्हणजे पुण्यात दोघंही स्वतःहून सोबत आले होते, पण भाजपमुळे सत्ता मिळाली नाही. अकोल्यात मात्र भाजपमुळेच दोघंही सत्तेत आल्याचं वेगळंच चित्र या निमित्ताने बघायला मिळणार आहे. या राजकीय घडामोडीमुळे अकोल्याचा पुढचा महापौर आता भाजपचाच होणार हे निश्चित झाले. महापौर पदासाठी भाजपकडून रश्मी अवचार, वैशाली शेळके, पल्लवी मोरे यांसारख्या ओबीसी महिलांची नावं शर्यतीत आहेत. येत्या 30 किंवा 31 जानेवारीला महापौर होईलही. पण या सर्व प्रकारातून 2 गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोयीचं राजकारण जास्त चालतं. दुसरं म्हणजे भाजपच्या जागा कमी होऊनही त्यांनी आपली सत्ता टिकवण्यात यश मिळवलं, तर काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांनी निर्माण केलेलं भाजप विरोधी वातावरण सत्तेच्या उंबरठ्यावर येऊन विरलं. आता या नवीन शहर सुधार आघाडीचा कारभार कसा चालतो आणि शरद पवार गटाचे नगरसेवक भाजपसोबत कसं जुळवून घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. पण अकोला महापालिकेच्या या सत्ता संघर्षावर तुमचं काय मत आहे? शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी घेतलेला निर्णय योग्य वाटतो का? याचे नेमके काय राजकीय पडसाद उमटू शकतात ते तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. TOD मराठी YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.